आत्तापर्यंत आपण पाहिलं, भारतीच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले होते आणि दोन्ही पक्ष लग्नाच्या ठिकाणी उतरले होते. मनोज भारतीच्या आईच्या सांगण्यावरून वर पक्षाच्या गरजा पूर्ण करत होता. लग्नाच्या त्या दिवसातच भारती एकटी आहे पाहून मनोज भारतीकडे येतो आणि तिला, तुम्ही माहिती तर नीट मिळवली आहे की नाही मुलाची, विचारतो. तो तसं तिला का विचारतो आणि मनोज आणि भारतीची कहाणी पुढे कशी जाते हे या भागात. काय रे मनोज, एकाएकी असा प्रश्न केला तू? सांग, का आला विचार तुझ्या मनात? भारती, काहीतरी गडबड आहे. तुझा नवरा आणि त्याचे मित्र रात्रभर पीत होते. अरे, लग्नात मित्रांना पाजावं लागतं, मोठे लोक आहेत ते. फक्त पिला असता तर काही मोठी गोष्ट नाही, पण बोलतही होते असं काही की सहन झालं नाही. पण सांगतो तुला, सांग, बडबड करत होते, मी लपून ऐकलं आहे. सांग, ला वाघ. काही आग लावत नाही, विचार करून वाग. तुझ्या नवऱ्याचे मित्र म्हणत होते त्याचे बाबा हुशार आहे म्हणून, आणि तुझ्या नवऱ्याचं पूर्ण गावभर नाव आहे, आणि त्याचं पिणं काही कमी नाही झालं म्हणत होते, आणि सांगत होते की त्याला व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं होतं. मारेल बरं मी. विदेशात शिकून आलाय तो. विदेशात गेला होता व्यसनमुक्ती जायला, काय तो मनोज नाही. ऐकलं ते सांगतो आहे, पुढचं तर ऐकूही शकणार नाही तू. तुझा नवरा जे म्हणाला, काय म्हणाला, अरे व्यसनमुक्ती केंद्र असो आणखी दुसरं काही, तुमचा मित्र सेकंदात लाईन लावतो. व्यसनमुक्ती केंद्राच्या स्टाफला प्यायला लागली, भांडणं व्हायला लागली. रात्री मी ड्युटी करतो, मग मीच सेटल केलं. अरे रात्र दिवस करू नका, दिवसा रात्री दोन्ही वेळेस देईल. मग त्यांचे मित्र म्हणाले, वहिनी वकील होते आहे, तिच्या येण्यानं तुझं दारू पिणं बंद होईल. मग तुझा नवरा म्हणाला, माझं पिणं बंद नाही होणार, तिचं शिक्षण बंद करेल मी. झालं का? नाही, पण पुढचं आणखी घाण आहे, सांगणार नाही. भा, सांग. असे घाण सांगायला तुला आवडतं? कोणाचं वाईट होत असलं की तुम्हाला आवडतं? मामीचा भाऊ आहे तू. नाही ग, तसं काही नाही. जे ऐकलं ते खोटं असलं तर मला सर्वात जास्त आनंद होईल. तुझ्याबद्दल वाटत आहे म्हणून सांगतो आहे. तुझं चांगलं होत आहे, वाईट वाटत नाही मला. सावध रहा, काहीतरी कर.